पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढली आहे। विषारी दारूमुळे आणखी 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। दोघांचा खासगी तर एकाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय। विषारी दारूमुळे मृत्यूंची संख्या आणखी वाढू देखील शकते। तर पुण्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला। 22 पर्यंत हा आकडा होता, त्यात आणखी 3घांचा मृत्यू झालाय। काही जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार अजूनही सुरू आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो। जी दारू होती त्यात मिथेनॉल मिसळल्यानं आणि तीच दारू प्यायल्यानं काही जणांना जीवाला मुकावं लागलं। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, हा आकडा कितीपर्यंत पोहोचलाय? कस्तुरी, हा आकडा सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय। आणखी 3घांचा मृत्यू जो आहे तो काल पुण्यामध्ये झालेला आहे। एकाचा खासगी रुग्णालयात झालेला आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करताना मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। ही दारू नेमकं पुरवठा करताना कुठपर्यंत गेली आणि किती जणांनी ही पिलेली आहे यावरून या मृत्यूची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आणखी मृत्यूची संख्या वाढू शकते। आतापर्यंत जवळपास 22 जणांचा मृत्यू या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे आणि आणखी काही जणांवरती जे आहे ते उपचार वेगवेगळ्या रुग्णालयात सुरू असल्याने याची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यामध्ये नेमकी आकडेवारी, अंतिम आकडेवारी केव्हा येईल हे माहिती नाही, मात्र सातत्याने या सगळ्या विषारी दारूमुळे मृतांची संख्या वाढताना पुण्यात पाहायला मिळते। कस्तुरी, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीनं 5 विशेष पथकं तयार केली आहेत। या पथकांनी शनिवारी स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महत्त्वाची माहिती गोळा केली आहे। प्रत्येक पथकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून तपासाच्या आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या या थेट मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास वेगानं सुरू आहे।